काव्य संग्रहाचा उद्घाटन प्रकाशन सोहळा या ठिकाणी आपण करत आहोत आणि ज्यांच्या हस्ते हा प्रकाशन सोहळा संपन्न होतो त्या हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री माननीय वर्षा उसगावकर, त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीपाद जोशी सर, सन्माननीय भाऊसाहेब भोईर सर, त्याचबरोबर सन्माननीय संपादक अध्यक्ष माननीय राजेंद्र लाखे, संभाजी बारणे यांच्या संकल्पनेतून हे पुस्तक आपल्या सगळ्यांच्या समोर येत आहे. त्याचबरोबर डॉक्टर अशोक कुमार पगारिया, डॉक्टर अभय कुलकर्णी आणि त्याचबरोबर प्रभाकरजी ओहाळ या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण हा पुस्तक प्रकाशन सोहळा या ठिकाणी करत आहोत आणि या मान्यवरांच्या हस्ते आपण दीप प्रज्वलन करत आहोत. एक छोटीशी अंधार दूर करणाऱ्या दीप प्रज्वलनाच्या माध्यमातून या कार्यक्रमाची सुरुवात आपण या ठिकाणी करत आहोत. राजूकडे राजूकडे बाहेर झालाय एक मिनिट सर. ओके. गणपती गजबदना गौरीच्या नंदना, हे गणपती गजबदना गौरीच्या नंदना, सुख नांदते सदना हो करीत आराधना, नांदते सदना हो करीत आराधना. हे गणपती हे गणपती हे गणपती गजबदना गौरीच्या नंदना.
रंगी नाचता गणपती ऋणझुनू घागऱ्या वाजती हो रंगी नाचता गणपती ऋणझुनू घागऱ्या वाजती येती सप्तसूर पूजना येती सप्तसूर पूजना गणपती गजवदना गौरीचा नंदना हे गणपती हे गणपती हे गणपती गजवदना गौरीचा नंदना हे गणपती गजवदना गौरीचा नंदना सुख नांदते सदना हो करीत आराधना हे गणपती हे गणपती हे गणपती गजवदना गौरीचा नंदना हे गणपती गजवदना गौरीचा नंदना हॅलो हॅलो एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. जशा पद्धतीने तुम्ही शब्दांच्या माध्यमातून पिंपरी चिंचवडचं वैभव आपण दाखवताय, कलेच्या माध्यमातून पिंपरी चिंचवडचं वैभव अख्ख्या राज्यभर आणि टीव्ही सिरियल किंवा असेल किंवा अनेक नृत्य शो असतील या सगळ्यांमध्ये दाखवणारे आपले हे फिरोज मुजावर सर, पुन्हा एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी आपण. यानंतर आपण गणेश वंदनाकडे जातोय. रिचाराज यांना विनंती आपण गणेश वंदन करावे. खाली 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 या साहेब. तुझे मागतो मी आता मागतो आता तुझे मागतो मी आता मागतो आता माझे गाणे एक करंता तुझे मागतो मी आता मागतो मी आता तुझे मागतो मी आता. तुझे हाई माझी
खरा तुझा अपराधी मी खरा आहे छोटा पदरा माझी करुणा तुझे लागी गजानना गजानना तुझे लागी गजानना गजानना मजरावे एकदंता तुझे मागतो मी आता मागतो मी आता तुझे मागतो मी आता. धन्यवाद. आजचे आपले प्रमुख पाहुणे डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी, महाराष्ट्र राज्यभाषा सल्लागार समितीचे सदस्य, सलग 30 वर्षे विदर्भ साहित्य संघाचे उपाध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष अशी अनेक पदे डॉक्टर श्रीपाद जोशी यांनी भूषविलेली आहेत. 12व्या ग्रामीण साहित्य संमेलनाचे येळ्ळूर कर्नाटक इथे ते अध्यक्ष होते. अनेक विभागीय साहित्य संमेलने, मेळावे, कवी संमेलने, साहित्य संमेलने, परिसंवाद, चर्चासत्रे यांचे अध्यक्ष, उद्घाटक, प्रमुख अतिथी, सहभागी मान्यवर वक्ते म्हणून त्यांचा लौकिक आहे. संवाद माध्यम शास्त्रातील कामगिरीबद्दल ट्रान्स एशियन चेंबर ऑफ कॉमर्स तर्फे पिलर ऑफ हिंदुस्थानी सोसायटी हा प्रतिष्ठित पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. आणि अन्य अनेक पुरस्कारांनी सन्मानित झालेले हे विद्याविभूषित व्यक्तिमत्व आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेलं आहे. आधुनिक संवाद विद्येवरील मराठीतील पहिलाच ग्रंथ संवादशास्त्र हा यांनीच लिहिला आहे. संवादाची मूलतत्वे हा त्यांचा ग्रंथ यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात अभ्यासक्रमामध्ये अंतर्भूत आहे. जनसंवाद आणि जनमाध्यम विद्येवरील मराठीतील पहिलाच ग्रंथही त्यांनी लिहिला आहे. 3 संशोधनपर ग्रंथ, 7 संपादित ग्रंथ, 9 कविता संग्रह, ज्यातील काहींचे इंग्रजी, मल्याळम, कन्नड अनुवाद देखील झालेले आहेत आणि बरेच साहित्य प्रकाशनाधीन आहे. काही ललित संग्रह, एकांक संग्रह, वैचारिक आणि समीक्षात्मक लेखन संग्रह, स्तंभलेखन, ई बुक्स अशी त्यांची विपुल साहित्य संपदा आहे. त्यांचे लेखन कर्तृत्व वेळेअभावी फारच थोडक्यात मी सांगितले आहे. त्यांच्या सर्वस्पर्शी लेखनाची व्याप्ती विस्तृत आहे एवढेच मी म्हणेन. डॉक्टर श्रीपाद भालचंद्रजी जोशी गौरव ग्रंथ यथार्थ या नावाचा डॉक्टर श्रीपाद सबनीस यांनी संपादित केलेला आहे. धन्यवाद. आपल्या इथे मनपूर्वक स्वागत आहे. डॉक्टर श्रीपाद जोशी यांचा आपण सन्मान या ठिकाणी करत आहोत. सन्माननीय अध्यक्षांनी या सुंदरच्या पुस्तकाचे संपादक राजनजी लाखे यांना विनंती करतो आपल्या हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा. एकदा जोरदार टाळ्या डॉक्टर श्रीपाद. हो साहेब, पाठीमागे आजच्या या कार्यक्रमाचे सगळ्या नाही अध्यक्ष डॉक्टर श्रीपाद जोशी यांचा सन्मान आपण सर्वांच्या वतीने या ठिकाणी करत आहोत. महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी शाखेचे सन्माननीय अध्यक्ष राजनजी लाखे यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करत आहोत. प्रेमाची मायाची शाल आणि सुंदर भेटवस्तू देऊन आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी करत आहोत. त्याचबरोबर सन्मानाची देखील आपण या पुरस्काराच्या माध्यमातून देत आहोत. ओके. पिंपरी चिंचवड वैभव या अनोख्या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनासाठी आज आपण इथे पिंपरी चिंचवडमध्ये वर्षाजी उसगावकरांना आमंत्रित केलेलं आहे. वर्षा उसगावकर माहीत नाही असा मराठी रसिक नाही, पण आज आपल्या कार्यक्रमात त्या उपस्थित झाल्या आहेत म्हणून एक औपचारिक परिचय मी आपणास करून देते. वर्षा उसगावकर मूळच्या गोव्याच्या. राजकीय पार्श्वभूमी म्हणूनच संगीत, नृत्य याचं त्यांनी शिक्षण घेतलं आणि औरंगाबादला प्राध्यापक लक्ष्मण देशपांडे यांच्याकडे नाट्यशास्त्राचं 2 वर्षे रीतसर शिक्षण घेतलं. महापूर, कार्टी प्रेमात पडली आणि ब्रह्मचारी या नाटकांद्वारे
त्यांनी रंगभूमीवर आपला वेगळा ठसा उमटवला. 1987 सालच्या गाजलेल्या गंमत जम्मत या चित्रपटाद्वारे नायिका म्हणून त्यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली. गंमत जम्मतचं यश त्यांच्या चित्रपट कारकिर्दीसाठी भाग्याचं ठरलं. त्यानंतर खट्याळ सासू नाठाळ सून, हमाल दे धमाल, सगळीकडे बोंबाबोंब, शेजारी शेजारी, शुभमंगल सावधान, धांगडधिंगा हे त्यांचे गाजलेले मराठी चित्रपट. एक होता विदूषक, सवत माझी लाडकी, लपंडाव, यज्ञ, पैज लग्नाची या चित्रपटांनी समीक्षकांचं लक्ष वर्षाजींच्या अभिनयांनी वेधून घेतलं आणि चतुरस्त्र अभिनेत्री म्हणून वर्षाजी प्रसिद्ध झाल्यात. मासिकी राणी, विष्णुपुराण, मन उधाण वाऱ्याचे आणि सुख म्हणजे नक्की काय असतं इत्यादी दूरदर्शन मालिका आपण बघितल्याच. तसंच मराठी आणि हिंदी व्यतिरिक्त कोकणी व राजस्थानी चित्रपट आणि मालिकांमध्येही वर्षाजींनी काम केलंय. एक चतुरस्त्र अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध असलेल्या वर्षाजींनी नृत्याचे स्टेज शोज देखील केले. रसिक मनावर राज्य करणाऱ्या या मनमोहिनीसाठी मनात येतं नक्षत्रांच्या प्रकाशाक्षरी, नक्षत्रांच्या प्रकाशाक्षरी नाव तुझे झळझळते, चित्रपट मालिका अन रंगभूमीवरी तव हस्ताक्षर दिसते, तव हस्ताक्षर दिसते. आपण स्वागत करूया माननीय वर्षाजी उसगावकर यांचं. 90चं दशक असेल. रविवारी आणि शनिवारी 4 वाजता लागणारा चित्रपट आणि त्या चित्रपटामध्ये ठरलेल्या जोड्या लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, सचिन पिळगावकर आणि एक नाव आदरण आणि सन्मान आपण घेऊयात वर्षा उसगावकर. एका जोरात टाळ्या वाजल्या पाहिजे. 90च्या दशकातील लोकांचं बालपण अधिक समृद्ध करणाऱ्या या सिनेअभिनेत्री चित्रपटावर आणि अनेक नाटकांवर खरंच ज्यांचं हस्ताक्षर आहे असं म्हणायला हरकत नाही. या मराठी चित्रपटसृष्टीच्या वंडर गर्ल म्हणून आपण ज्याला ओळखतो वर्षा उसगावकर यांचा आपण सन्मान करत आहोत. यानंतर आपण आदरणीय व्यासपीठ आणि रसिक प्रेक्षकांना माझे अभिवादन. आमची गाठ लिफ्टमध्येच पडली. डॉक्टर अभय कुलकर्णी IICMR या संस्थेचे ते संचालक असून CMF कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचे ते मॅनेजिंग ट्रस्टी आहेत. IICMR PGRC आणि सेंटर ऑफ एक्सलन्सचे चेअरमन पद ते भूषवित आहेत. INSSAN WIC चे ते एक्झिक्युटिव्ह मेंबर आहेत. आरोग्य मित्र फाउंडेशनचे ते संचालक आहेत. सातत्याने वाढ आणि विकास हे कृष्ण तत्व जाणणारे आणि आचरणात आणणारे तसेच तेही अविरत चालू असावे यावर ठाम विश्वास असणारे डॉक्टर अभय कुलकर्णी यांनी 6 सिग्मा या विषयावर PhD केली असून त्यांचे बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग झाले आहे. मास्टर ब्लॅक बेल्ट 6 सिग्मा LRQA चे ते लीड ऑडिटर आहेत. तसेच ते PhD चे गाईड देखील आहेत. औद्योगिक क्षेत्रातील त्यांचा अनुभव 22 वर्षांचा असून अकॅडमिक अनुभव 19 वर्षांचा आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे ते अधिकृत संचालक आहेत. MBA चा अभ्यासक्रम ठरवण्यामध्येही त्यांचा सहभाग आहे. इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्सचे ते निर्वाचित सदस्य आहेत. सर्व्हिसेस बिझनेस मॅनेजमेंट यावर त्यांनी पुस्तक लिहिले असून 33 शोध निबंध त्यांचे प्रसिद्ध झाले आहेत. त्यातील 19 त्यांनी सादर केले आहेत. तसेच 2 पेटंट्सही त्यांच्या नावावर आहेत. त्यांना मिळालेले पुरस्कार SKF प्रीमियम क्लब टीम अवॉर्ड 2005, ADSF बेस्ट प्रोफेसर अवॉर्ड, CGER
13th राष्ट्रीय शिक्षा गौरव पुरस्कार त्यांना मिळाला असून एक्झॅम्पलरी अकॅडमिक लीडर ऑफ द इयर 2020 हा सन्मान देखील त्यांना मिळाला आहे. नॅशनल एमिनंट अकॅडमिक लीडर अवॉर्ड 2020 मध्ये त्यांना मिळाले असून IIEM भारत विद्याभूषण पुरस्कार 2021 त्यांना मिळाला आहे. EMR लाईफ टाइम अचीवमेंट अवॉर्ड 2022 त्यांना मिळाले असून असे सन्माननीय पाहुणे आज आपल्याला लाभले आहेत. आपण त्यांचं सगळे स्वागत करूया. सन्मान्य श्री डॉक्टर अभय कुलकर्णी यांचा सन्मान आपण या ठिकाणी घेत आहोत. राजाजी लाखे आपणास विनंती आपल्या हस्ते आपण त्यांचा सन्मान करूया. एकदा जोरदार टाळ्या. सिटी प्राइड्स हायस्कूलच्या सन्माननीय संचालक डॉक्टर अभय कुलकर्णी यांचा सन्मान आपण या ठिकाणी घेत आहोत. आणि त्याचबरोबर सांस्कृतिक क्षेत्र, साहित्य क्षेत्र या क्षेत्रातील एक वेगळं नाव या ठिकाणी करत आहोत. अनेक नाट्य कलाकारांना स्टेज उपलब्ध करून देण्याचं काम यांनी केलेलं आहे आणि त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. यानंतर आपण सन्मानित करत आहोत आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित CA डॉक्टर अशोक कुमार पगारिया. राजांची लाखे आपणास विनंती कृपया आपल्या हस्ते आपण पुढील सन्मान करावा. CA डॉक्टर अशोक कुमार पगारिया पुस्तकामध्ये आहे आणि खास आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित आहेत. भगवान महावीर एज्युकेशन सोसायटीचे भोसरी पुणे ते चेअरमन आहेत. अनेक शैक्षणिक संस्थांवर ते काम करतात. मनपूर्वक पुन्हा एकदा जोरदार आपण टाळ्या वाजवूयात. पिंपरी चिंचवड महानगरपालिका सन्मान्य नगरसेविका त्याचबरोबर मान्यवर पाहुण्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. यानंतर आपण सन्मानित करत आहोत सामाजिक कार्यकर्त्या कांचनताई अमोलजी जावळेकर. स्वागत. यानंतर आमचे सामाजिक कार्यकर्ते सन्मानित श्री प्रकाशजी ओव्हाळ आपण देखील या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित आहात. आपला देखील सन्मान या ठिकाणी आपण घेत आहोत. महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा सन्माननीय अध्यक्ष राजाजी लाखे आपणास विनंती आपल्या हस्ते आपण प्रकाशजी ओव्हाळ यांचा सन्मान करावा. या पाठीमागे या ना. हो फोटोग्राफर या नाही का इथे या. हां म्हणजे सगळ्यांना कव्हर करता येईल. घ्या 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 या या या. त्याचबरोबर काही पत्रकार बांधव स्वागत. आमचे सकाळी सन्मानित गणेशजी फलके आपला देखील सन्मान या ठिकाणी होतोय. सन्मानजी बारणे यांना विनंती कृपया आपल्या हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा. गणेशजी फलके. बाळासाहेबजी भलेराव एक उत्कृष्ट कलाकार यांच्या हस्ते आपण त्यांना सन्मानित करत आहोत. गणेशजी फलके आमच्या सकाळ समूहाचे सहकारी पत्रकार त्यांचा आपण पुन्हा एकदा मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचं मनपूर्वक शब्द सुमरानी सहर्ष स्वागत. त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्तानं या पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या निमित्तानं आपण सर्वजण मान्यवर आहात. आपलं देखील शब्द सुमरानी मनपूर्वक सहर्ष स्वागत. ऐकूयात आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष आणि या सुंदर पुस्तकाचे संपादक आमचे मार्गदर्शक सन्माननीय श्री राजांजी लाखे आपणास विनंती आपण प्रस्तावित करावं. कवी आणि कवयित्री हे याचं मुख्य केंद्र याचं कारण आजचं पिंपरी चिंचवड वैभव या पुस्तकातले सगळे सहभागी आहेत आणि त्यांच्याबरोबर आलेले बाकी रसिक आणि प्रेक्षक. व्यासपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्रीपाद भालचंद्र जोशी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष. त्याचप्रमाणे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे पिंपरी चिंचवड शाखेचे आमचे मित्र श्री भाऊसाहेब भोईर. त्याचप्रमाणे मनीषाताई पवार, कांचनताई आणि अभय कुलकर्णी सिटी प्राइडचे संचालक, अशोक कुमार पगारिया शिक्षणाच्या क्षेत्रात असलेले एक मान्यवर,
त्याचप्रमाणे प्रभाकर ओवाळ सामाजिक आणि लोकसाहित्यात साहित्यावर मुख्य म्हणजे लोकसाहित्यात रंगलेले प्रभाकर ओवाळ आणि आजचे मुख्य पाहुणे ज्यांच्या हस्ते हे पिंपरी चिंचवड वैभव प्रकाशित होणार आहे आणि आजचे तुमच्या सगळ्यांचे डोळे ज्यांच्यावर आहेत त्या म्हणजे सिने अभिनेत्री वर्षाताई उसगावकर आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सर्व सदस्य, सर्व सभासद, आलेले सर्व कवी कवयित्री आणि सर्व रसिक मित्रांनो, महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा ही कार्यरत असणारी आणि साहित्यिक उपक्रमात असणारी आत्ताच उत्कृष्ट शाखेचा पुरस्कार मिळवणारी शाखेत एकमेव शाखा आहे जी महाराष्ट्रात आहे. तर त्या निमित्ताने असं महाराष्ट्र साहित्य परिषदेने ठरवलं की पिंपरी चिंचवडचं वैभव जे खूप वैभव स्थळ आहे की त्या वैभव स्थळावर एखादं पुस्तक व्हावं, पण ते कोणत्या रूपात व्हावं, ते गद्य रूपात व्हावं की पद्य रूपात व्हावं. गद्य रूपात एक पुस्तक आहे तर पद्य रूपात पुस्तक नाही आणि त्यामध्ये सहभागी जी आहेत की जास्तीत जास्त इथले साहित्यिक कसे एकत्र होतील आणि त्यामध्ये कसा सहभाग त्यांचा असेल. तर कवी आणि कवयित्री या इथल्या प्रतिभा जी आहे पिंपरी चिंचवडची, वर्षात तुम्हाला सांगू इच्छितो की इथले कवी आणि कवयित्री प्रतिभावान आहेत. कारण मुख्य म्हणजे आणि त्यांच्यातून ते सातो हा वैभवशाली हे जे पिंपरी चिंचवड वैभवचं जे पुस्तक आहे ते साकार झालेलं आहे. मित्रांनो, शहराचं वैभव ही शहराची एक शान असते आणि शहर जेव्हा जेव्हा आपण एक अभिमान असतो आणि जेव्हा जेव्हा आपण कुठेतरी जातो, शहराच्या बाहेर जातो किंवा जिल्ह्याच्या बाहेर जातो, महाराष्ट्राच्या बाहेर जातो किंवा देशाच्या बाहेर जातो आणि जेव्हा आपण म्हणतो की त्या आमच्या पिंपरी चिंचवडला की नाही, हा जो पिंपरी चिंचवड आमच्या आणि पिंपरी चिंचवडच्या हा जो त्याच्या तोंडातून जेव्हा हा शब्द निघतो मुखातून, तेव्हा त्याचं प्रेम त्या पिंपरी चिंचवड किती आहे हे प्रत्ययास येतं. आणि ही याची खासियत आहे की आपल्या शहराबद्दल आपल्याला प्रेम आहे. आणि असं त्याप्रमाणे पिंपरी चिंचवड शहर जर आपलं म्हटलं तर विचार करा की सुरुवातीपासून पुणे जिल्ह्याचा एक भाग होता. 73 वर्षापूर्वी 1952 साली लोकसभेची पहिली निवडणूक इथे आली आणि आजच्या पिंपरी चिंचवडमध्ये त्यावेळी चिंचवड, पिंपरी, भोसरी, सांगवी, वाकड, दापोडी, चरोली आणि ही आदी गावे या लोकसभेच्या क्षेत्रात होती. त्यावेळी पिंपरी चिंचवडची लोकसंख्या फक्त 13,000 होती आणि त्याच्यानंतर ती वाढत जाऊन ती आज 30 लाखाच्या घरात पोहोचली आहे. 13,000 ते 30 लाख हा जर विचार केला तर हा टप्पा आणि विकास याचाही विचार करणं भाग आहे. आणि याची तुलना जर आपण केली तर एक राज्य आपल्यामध्ये गोवा, त्या राज्याची संख्या तर त्याच्याशी आपल्याला तुलना करणं भाग पडतं. इतकी पिंपरी चिंचवडची संख्या आज आहे. जेव्हा माणूस जेव्हा वाढतात तेव्हा अनुभव सुद्धा वाढतो. अनुभव वाढतात तेव्हा त्याचा तिथला माणूस जे पदावर असतात, त्या महापालिका म्हणा तिथल्या जे शासनाच्या पदावर असतात ते विकासाच्या मार्गाने जातात आणि तो विकास आज झाला आहे आणि तो आपल्याला दिसतो आहे. त्याचप्रमाणे 1971 इथे टाटा मोटर्स आली आणि त्याचा विकास जो वाढत गेला त्यानंतर जी नगरपालिका होती ती 1982 महानगरपालिका झाली आणि ही श्रीमंत महानगरपालिका म्हणून गणली जाऊ लागली. पिंपरी चिंचवड श्रीमंत महानगरपालिका. तर त्याचप्रमाणे ह्या आणि मुख्य हा एक भाग आहे की ही जी भूमी आहे पिंपरी चिंचवड ह्याच्या इथल्या पदस्पर्शाने मोऱ्या गोसावीच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी, पण त्याच्या लगत थोड्याच अंतरावर जर आपण बघितलं तर ज्ञानेश्वरांची आळंदी आहे. थोड्याच अंतर बाजूच्या भागाला देहू आहे. तर ही जी आहे ही भूमी ह्यांनी पावन झालेली भूमी आणि इथल्या शहराचं पहिले नगराध्यक्ष जे होते ते श्री घारे सर आणि त्यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेची स्थापना झाली.
महाराष्ट्र साहित्य परिषद स्थापना जी झाली ती 1989ला झाली. आज सतत ती त्यामध्ये 30 ते 32 म्हणजे 35 वर्ष झाली ती सातत्याने महाराष्ट्र साहित्य परिषदेची चळवळ चालू आहे. ही कोणामुळे? तर कवी आणि कवयित्री आणि प्रतिभावान साहित्यिकांमुळे. हे महत्त्वाचं. आमचे मित्र भाऊसाहेब भोईर सर ते एक विभाग सांभाळतात, तो म्हणजे नाट्य, आणि आमच्याकडे जो विभाग आहे तो म्हणजे साहित्य. पण त्यांनी सांस्कृतिक वैभव जे आणलं तोही महत्त्वाचा आहे, आणि आपण जो साहित्यिकाला त्याला वाटा देतो आहे तोही महत्त्वाचा आहे. आणि दोन्हींनी महाराष्ट्राच्या राज्यावर, महाराष्ट्र राज्यावर कानाकोपऱ्यात पिंपरी चिंचवड हे नाव यावं म्हणून तेही प्रयत्नात आहे आणि मी प्रयत्नात आहे. बरोबर ना? पण प्रयत्नात आहे म्हणजे प्रयत्न चालूच आहे. पण याचा अर्थ हा नाही की अजून झालेला नाही. पण आजही साहित्य नगरी आणि सांस्कृतिक नगरी म्हणून पिंपरी चिंचवड नगरी ओळखल्या जाते. हे त्यातलं वैभव एक वैभव आहे. अशा या शहरात जे वैभव आहेत, त्यामध्ये वेगवेगळी वैभव आहेत. आता ही वेगवेगळी वैभव म्हणजे कोणतं? तर मोरया गोसावीचं मंदिर आहे, चाफेकर बंधू स्मारक आहे, भक्ती शक्ती आहे, दुर्गा टेकडी आहे, टाटा मोटर्स आहे, विज्ञान केंद्र आहे, डी.वाय. पाटीलचं कॉलेज आहे, त्याचप्रमाणे भोसरी गाव आहे, इस्कॉन मंदिर आहे, माता वैष्णवदेवी मंदिर आहे, गुलाब पुष्प उद्यान आहे, इतकंच नव्हे तर बहिणाबाई चौधरी उद्यान आहे, बर्ड व्हॅली आहे. ही सर्व आदी आणि इतर ही सर्व जी आहे ती वैभवस्थळं ती परिचित व्हावी काव्याच्या रूपातून किंवा काव्याच्या माध्यमातून, यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेने एक निवेदन घेतलं आणि त्यातून कवी कवयित्रींना आणि साहित्यिकांना आव्हान केलं की ह्यावर तुम्ही काव्य रचावं. अर्थातच हे एक उत्स्फूर्त जो आहे की ह्याच्यावर रचावं, त्याप्रमाणे 150 कविता, खरं म्हणजे 152 कविता प्राप्त झाल्या. आणि त्यातून ह्या पिंपरी चिंचवडच्या या पुस्तकात जे आता प्रकाशन होणार आहे त्यामध्ये 96 कविता घेतलेल्या आहेत. इथे ही 96 मंडळी तिथं असेलच असं मी अंदाज बांधतो. त्यामध्ये बहुतांश मला दिसताच आहे. आणि ज्यामध्ये आता एखाद्याचं जेव्हा आपण एखादं कविता करतो त्यामध्ये सौंदर्य जे असतं त्या स्थळाचं सौंदर्य त्याच्या शब्दात उतरायला पाहिजे. तर ते शब्द सौंदर्य, तो रूप सौंदर्य, भाव सौंदर्य, आशय सौंदर्य, भाषा सौंदर्य, विचार सौंदर्य, लय सौंदर्य आणि नाद सौंदर्य, ही सर्व रूप त्यामध्ये कशी एकत्रित येईल हे कवी आणि कवितेच्या प्रतिभेतून त्यामधून कळतं. मग त्यामध्ये शब्दाची प्रासादिकता, रूपाची विशेषता, भावनांची संवेदनशीलता, आशयाची संपन्नता, भाषेची घनता, भाषेची लवचिकता, विचारांची घनता आणि लयची श्रवणता आणि शैलीचं नाद माधुर्य. आणि ह्यातून ह्या अष्टपैलू लेखणीतून, अष्टपैलू जी हे आहे त्या अष्टपैलू लेखणीतून त्या साहित्य संगमावर जी ही जी लेखणी ही जी पैलू आहे ते पैलू नटून थटून त्या साहित्य संगमावर उभे राहून पिंपरी चिंचवडच्या कवयित्री आणि कवींची जी लेखणी चालली त्या लेखणीतून जे साकार झालं ते म्हणजे पिंपरी चिंचवडचं वैभव हे पुस्तक आहे. ह्या पुस्तकाची ही विशेषता आहे. यामध्ये तुम्ही सर्व आहात हे महत्वाचं आहे. एक कविता म्हटलं, आता हा कवितेचाच विषय आहे. हे कविता म्हटलं म्हणजे बुद्धीच्या पलीकडे जाऊन विचार करताना शब्दाच्या माध्यमातून साकार झालेल्या ओळी म्हणजे कविता. दुसरं म्हणजे आत्मभान ठेवून, आत्मध्यान लावून, आत्मज्ञानातून शब्दांना आकार देऊन साकार झालेल्या ओळी म्हणजे ही कविताच. आता गदी माडगुळकरांनी काय म्हटलं बघा याच कवितेबद्दल. शब्दामध्ये, अर्थामध्ये, प्रसारामध्ये काव्य नसे, नाना रंगी वस्तू होते त्याच्या सौंदर्याचा लेश वसे. उंची इमला शिल्प दाखवेल शोभा म्हणजे काव्य नव्हे, काव्य करा या जित्या जीवांचे जातिवंत करणेच हवे.
राम गणेश गडकरी. तर जातिवंत करणं म्हणजे काय, तर हे जातिवंत करणं ह्या पुस्तकात दिसतात की इथे जातिवंत कवी भाऊसाहेब इथे जातिवंत कवी आहेत, जोशी सर इथे जातिवंत कवी आहेत. आणि हे पिंपरी चिंचवडचं वैभव आहे असं म्हणेन. स्थळ वैभव तर आहेतच, पण माणूस सुद्धा इथे जो आहे तेही या इथल्या माणसाचंही वैभव आहे. आणि त्या माणसाच्या वैभवाने साकार केलेले पुस्तक ज्यामध्ये कविता आहे. दुसरं मला असं आढळलं की एखाद्या वेळेला आयुष्यात जेव्हा माणूस कविता लिहितो त्या कवितामध्ये जगण्याची उर्मी असतेच. जगण्याची उर्मी आहे, आयुष्य जगायचं कसं हे कविताच आपल्याला शिकवतं. आणि हे कविता शिकवण्यामध्ये ज्ञानेश्वर इथेच बाजूलाच आहे, इथेच याच पावनभूमीत झालेत, तुकारामही याच पावनभूमीत झालेत. मग त्यांनी जगण्याचं तत्वज्ञान आपल्याला शिकवलेलं आहे. ते जगण्याचं तत्वज्ञान जेव्हा देतात ते अभंग आणि ओवीतून येत आहे. अभंग ओवी म्हणजे शेवटी काय आहे, पद्यमय कविताच आहे. मग ह्या कवितेतून जेव्हा येतं तेव्हा ते तत्वज्ञान जेव्हा त्यांनी मांडलं, त्याचमध्ये ज्या ज्ञानेश्वरांनी जे मांडलं की म्हणजे दिशा आणि काल भेदून लौकिकत्वाकडून अलौकिकत्वाकडे जाताना कालातीत असा मानवी मनाचा सद्भावनेतील मनाचा आविष्कार, पद्यमय आविष्कार म्हणजे ज्ञानेश्वरी. आणि त्या ज्ञानेश्वरीचं सार जे मांडलेलं आहे ते म्हणजे पसायदान, ती कविताच आहे आणि ज्ञानेश्वरी कविताच आहे. ह्या दोन्हीमधून जो आपल्याला मांडलेला आहे त्यांचा जो आपल्यावर प्रभाव पडलेला आहे तो इथल्या कवी कवयित्रीतून पडलेला आहे, कवी आणि कवयित्रींवर पडलेला आहे. एक गोष्ट मला अजून सांगावीशी वाटते यामध्ये की इथून स्थलांतर झालेले जे काही लोक असतील ते मग जळगावमध्ये असतील किंवा नागपूरमध्ये असतील किंवा इतर महाराष्ट्राच्या प्रदेशामध्ये असतील, तिथून त्यांनी सुद्धा यामध्ये कविता संग्रहामध्ये ते सुद्धा इथे समाविष्ट झालेले आहेत. मूळचे ते इथले होते पण त्यानंतर स्थलांतर झाल्यानंतर तिकडे गेले, त्यांनी सुद्धा भाग घेतला. त्यामुळे असं म्हणायला हरकत नाही की इथे याच्यात पिंपरी चिंचवडच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रातील कवी आणि कवयित्री जे साहित्यिक आहे याचाही समावेश आहे. बहुतांश जे मला इथे दिसत आहेत की सगळे कवी कवयित्री आलेले आहेत आणि ते आलेले आहेत आजच्या या प्रेमापोटी. आणि ही मंडळी जी आलेली आहे ह्या काव्यसंग्रहाची जी संकल्पना आहे ती संकल्पना मांडली आहे संभाजी बारणे यांनी. अर्थातच त्यांनी जेव्हा ती संकल्पना मांडली त्यावेळेला माझा नाही म्हणण्याचा काही हेच नव्हता की नाही म्हणावं कसं, त्याच्यात काही प्रश्नच नव्हता नाही म्हणण्याचा. त्यामुळे विचारात ताबडतोब आम्ही आणली आणि ही माझ्याही मनात होतो खूप वर्षापासून की यायला हवं. मग काय संकल्पना एकाची आणली आणि त्याच्यानंतर जर एकाला दोन मिळाले तर जसा माणूस पुढे जातो तो विचार पुढे झाला आणि हळूहळू निवेदन आणि त्याच्या तयारीला लागलो आणि हळूहळू हे संपन्न इथपर्यंत आम्ही आलेलो आहोत. त्यामध्ये हे काव्यसंग्रह आहे आणि ह्या काव्यसंग्रहाचं प्रकाशन खरं पाहिलं तर आज आता मी साहित्यप्रेमी म्हणेन वर्षा उसगावकर ताईंना की त्यांनी बारणे सरांची विनंती मान्य केली आणि तुमच्या प्रेमापोटी आणि साहित्याच्या प्रेमापोटी आज त्या इथे आलेले आहेत आणि त्यांच्या हस्ते हे आज प्रकाशन होणार आहे. त्याचप्रमाणे जोशी सर, श्रीपाद जोशी सर हे नागपूरहून आले आहेत, लक्षात घ्या, तिथून आलेले आहेत. त्यांना मी म्हटलं आपण येता का, तर जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तुम्हाला मला सांगावंसं वाटतं जेव्हा जेव्हा संमेलन होतात तेव्हा आत्ताचं संमेलन जे होणार ते साताऱ्याला होणार आहे आणि साताऱ्याच्या संमेलनामध्ये 99 आहे, पुढच्या वर्षी 100 आहे, ते पुण्यात आहे. तर यांनी जेव्हा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष हे होते त्यावेळेला यांचं जे आहे तर यांच्या कारकिर्दीत डोंबिवलीला संमेलन झालं ते 91 आणि त्याच्यानंतर 90 आणि 91 बडोद्याला झालं. तर ही मंडळी आज इथे आलेली आहे. त्याचप्रमाणे अभयजी कुलकर्णी इथे आहेत, अशोक कुमार पगारिया सर आहेत, प्रभाकर वास, ही सगळी मंडळी आज इथे आली आहे. कशामुळे तर कवितेच्या प्रेमामुळे. लक्षात घ्या, कवितेचं प्रेम हे महत्वाचं आहे. कविता शेवटी एवढंच सांगतो की कवितामध्ये सौंदर्य असते ते काही औरच असतं, कवितेमध्ये सामर्थ्य असतं तेही काही औरच असतं. म्हणून शेवटचं सांगतो की असं म्हणायला पाहिजे की कवितेचं महत्त्व कसं आहे. रहने दे आसमां जमी की तलाश कर,
रहने दे आसपास जमी की तलाश कर, यहाँ सब कुछ मिलता है चाहे उसकी तलाश कर। बहुत खूबसूरत है जिंदगी का सफर, बहुत खूबसूरत है जिंदगी का सफर। यदि सही जिंदगी जीना है तो एक कविता की तलाश कर, एक कविता की तलाश कर, एक कविता की तलाश कर। पुन्हा सगळ्यांचे आभार मानतो तुमचे तुमचे आभार मानतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. मनपूर्वक धन्यवाद. विचारांना शब्द दान द्यावेसे वाटतात, विचारांना शब्द दान द्यावेसे वाटतात, रोज नवीन काहीतरी लिहावेसे वाटतात. आणि तुम्हा सगळ्यांना रोज नवीन काहीतरी लिहिण्यासाठी या दोघांनी जास्त कष्ट घेतलंय. म्हणून राजेंजी लाखे साहित्य परिषद सन्मान्य अध्यक्ष आणि त्याचबरोबर त्यांचे सहकारी संभाजी बारणे, दोघांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या. कारण या दोघांच्या संकल्पनेतून तुम्हाला काहीतरी विचार मिळाला आणि त्या विचाराच्या माध्यमातून अनेक कविता जन्माला आल्या. मग जसं सर म्हटलं की 150 पेक्षा जास्त कविता आपल्यापर्यंत पोहोचल्या आणि त्यातील निवडक कविता आपण या पुस्तकामध्ये आपण घेतलेल्या आहेत. अर्थात ते सगळे निवडक कवी असतील किंवा इतरही काही कवी असतील, त्या सर्वांचं मनापासून धन्यवाद आहे. आपण आमच्या या आव्हानाला दाद देऊन आमच्यापर्यंत आपल्या कविता पोहोचवल्या. यानंतर आपण आता थेट पुस्तक प्रकाशनाकडे जातोय. हिंदी मराठी चित्रपटसृष्टीतील सन्माननीय प्रसिद्ध अभिनेत्री वर्षाली उसगावकर आणि सर्व सन्माननीय अतिथी आपल्या शुभ हस्ते आपण पिंपरी चिंचवड वैभव काव्यसंग्रहाचा प्रकाशन या ठिकाणी घेत आहोत. काव्यसंग्रह, संपादित असा हा काव्यसंग्रह आपल्या सगळ्यांच्या समोर, आपल्या सगळ्यांना पिंपरी चिंचवडकर असतील किंवा अगदी राज्यभर असेल, देशभर असेल, हा सगळ्यांच्या समोर येतोय. आणि या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री, वंडरगर्ल म्हणून संपूर्ण राज्य ज्यांना ओळखतं, माननीय वर्षा उसगावकर, आजच्या या प्रकाशन सोहळ्याचे सन्माननीय अध्यक्ष श्रीपादजी जोशी, माजी अध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, त्याचबरोबर पिंपरी चिंचवडचे आमचे भाऊसाहेबजी भोईर, उपाध्यक्ष अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती संघटना मुंबई, राजेंजी लाखे, संभाजी बारणे, सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आणि त्यांच्या हस्ते आपण या पुस्तकाचं प्रकाशन करत आहोत. डॉक्टर अभयजी कुलकर्णी, अशोक कुमारजी पगारिया, प्रकाशजी ओव्हाळ, गणेशजी फलके, कांचनताई जवळेकर या सर्वांच्या हस्ते हे पुस्तक पिंपरी चिंचवड वैभव या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने उपस्थित सन्माननीय भाऊसाहेबजी भोईर आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतात. विनंती आपण आपलं मनोगत व्यक्त करा. महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा, मराठी भाषा संवर्धन समिती पिंपरी चिंचवड प्रकाशित पिंपरी चिंचवड वैभव काव्य संग्रहाचा प्रकाशन सोहळा त्यांच्या शुभ हस्ते होत आहे. त्यांचा शब्दप्रयोग असा केला राजन लाखे सरांनी की सर्वांची डोळे ज्यांच्याकडे आहेत. तुमचे तर आत्ताच, आम्ही कॉलेज पासून त्यांच्यावर आमचे डोळे, त्यांच्या अभिनयावर. कारण ते सांगतो मी किस्सा तो, कारण का मी आवर्जून नाटक बघण्याचा त्यांचा जो कालखंड होता, त्यावेळेस एक बोल्ड अभिनेत्री ब्रह्मचारीमध्ये दिसल्यानंतर भविष्यामध्ये आपण कधीतरी नाट्य निर्माते झालो, चित्रपट निर्माते झालो, त्यावेळेस तशी काही माझी परिस्थिती नव्हती, पण ती उर्मी त्यांनी आम्हाला दिली. आज सांगण्याची वेळ आली सगळ्यांसमोर. आता जसं त्यांना सांगितलं असतं, तर त्यांच्यामुळे मला कधीतरी वाटलं कधीतरी आपली चांगली परिस्थिती होईल, त्यावेळेस चित्रपट ज्यावेळेस मी काढेल, कोणत्या ना कोणत्या चित्रपटामध्ये वर्षजन्य मात्र मला त्यांच्या बरोबर काम करायला आवडेल. आणि ते मी स्वप्न पूर्ण केलं त्या वर्षाची म्हणजे. आणि मराठीमधली पहिली मराठी आपली रंगभूमीवरील कलावंत आहे, अभिनेत्री आहे की रंगभूमी तो बॉलिवूड, नुसतं बॉलिवूडमध्ये आई बहीण नव्हे तर डायरेक्ट हिरोईन. म्हणजे ऋषी कपूर पासून तर नाना पाटेकर पर्यंत मिथुनचा इतकं मोठं काम त्यांचं आहे. आम्हाला अभिमान आहे वर्षाची. आणि महाराष्ट्राची ओळख ही काय दर्या डोंगर वगैरे तर आहेच, पण महाराष्ट्रामध्ये कोण राहतं, कोणता शास्त्रज्ञ राहतो,
श्रीपाद जोशींसारखे असतील, लता दिदी असतील, सचिन तेंडुलकर असतील, त्यामधलं एक ज्यांच्यामुळे महाराष्ट्राची ओळख निर्माण होते अशी काही व्यक्तित्व आहेत त्या वर्षाची उसगावकर आहे. आदरणीय श्रीपादजी जोशी जे आले नाहीत त्यांचे पण नाव घ्यायची का? आता त्यांचे आभार, कारण का लवकर नंबर लागला आमचा त्यामुळं बोलण्यासाठी. आणि या ठिकाणी राजन लाखे सर, कुलकर्णी सर, माझे गुरु पगडिया सर, मला 5वीत तर माझ्या क्लास टीचर असलेले इथं बसलेले आहेत. आमच्या छायाबाई आणि त्यांचं पूर्वीचं नाव कोठारी, आता कांकरी आहे. आणि त्यांना आनंद वाटला असेल की विद्यार्थी, त्यात मला म्हणायच्या लहानपणापासून ते एकदा तू पाहुणा म्हणून आमच्याकडे येणारच म्हणून, त्यामुळे त्या पण आहेत. आणि सर्व व्यासपीठ आणि विशेषतः संभाजी महाराजने मान्यवर उपस्थित. खरं तर अशी पहिल्यांदा संधी मिळते, पहिल्यांदा वेळ येते की प्रेक्षक सुद्धा सगळे तयार बसलेले आहेत. म्हणजे कोणतंही फुल हातात घेतलं आणि प्रेक्षकांमध्ये टाकलं तर एका तरी कवीला लागेल, एवढे कवी या ठिकाणी बसलेले आहेत. आणि तुम्ही सुरुवात एवढी राजन लाखेची सुरुवात जबरदस्त केलेली आहे की आता म्हणजे इतकं सुंदर लता दिदींचं गाणं ऐकल्यानंतर डायरेक्ट बाथरूम सिंगरचं गाणं ऐकल्याचा परिणाम माझ्यावर होईल काय अशी भीती आहे. परंतु तुम्ही इतिहासामध्ये बऱ्याच, जर मी नंतर आपण खाजगीमध्ये बोलू, इतिहासामध्ये बऱ्याच त्रुटी आहेत. परंतु मला एक आनंद आहे की पिंपरी चिंचवडचा प्रयत्न आपण करतो असं शब्दप्रयोग आता करू नका. आपलं एक साहित्य संमेलन सुद्धा झालेलं आहे. 79वे संमेलन मी वयाच्या 32व्या वर्षी घेतलेलं आहे आणि 100वे संमेलन सुद्धा या शहरात झालेलं आहे. या ठिकाणी लता दिदी आशाताई 32 वर्षानंतर एका व्यासपीठावर आणण्याचं पवित्र काम आपल्या हातून घडलं म्हणजे माझं शहर भारतरत्न सुद्धा झालेलं आहे. त्यामुळं आपण कुठेही कमी नाही. तर मला खंत एका गोष्टीची होती की मी देवानंद खूप लहान असल्यामुळे देवानंदचं एक आकर्षण होतं आणि कधीतरी देवानंदला आपण आणायचं. मी देवानंदला आणलं आणि आम्ही गेलो त्यांना भेटीसाठी. त्याने कहा आहे पिंपरी चिंचवड, झालं बोंबललं म्हणलं. आणि त्यामुळं तेव्हाच शपथ घेतली की पिंपरी चिंचवड माझं आदरानं संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर भारतामध्ये नाव घेतील अशा पद्धतीचं आम्ही सर्वांनी काम केलेलं आहे. त्याच्यामध्ये अनेक लोक आहेत, आम्ही कार्यकर्ते, आमच्यामुळे काहीच झाले नाही. पण ह्या ठिकाणी प्रतिभावंतांची जी मांडणी होती त्यांना एकत्रितरित्या आणून माझं एक बरं आहे, मला वाचून काय बोलावं लागत नाही, का हातात ठेवावं लागत नाही. कारण का मी साहित्यिक नाही, मी लेखक नाही, मी कलावंत आहे पण कधी कधी मी गायक एकटाच गातो. त्यामुळे ह्या सगळ्या परिस्थितीचं भान असल्यामुळं चुकलं तर लोक म्हणतील जाऊन त्याला तसंही काय कळतंय. त्यामुळं मी टेन्शन घेत नाही जास्त. परंतु मला रामचंद्रजी देखणे माझे गुरु ते एकदा म्हटलं की माझा धर्म कोणता आहे, मग मी काय करतो इथं. ते म्हणजे तू नाट्य पंढरीचा वारकरी आहे आणि साहित्य पंढरीचा तू सेवक आहे. आता तर मला चित्रपट प्रोड्युसर झालोय, नाट्य निर्माता झालेलो, राष्ट्रीय पातळीवर उपाध्यक्ष म्हणून मी काम करीत आहे. ह्या शहरामध्ये ज्या माझ्या शहराच्या उंचीला प्राप्त होण्याच्या दृष्टिकोनातून जे जे काय आवश्यक आहे त्याचं आम्ही निश्चित आकलन करत असतो, आत्मचिंतन करत असतो. अनेक गोष्टी आपल्याला करायच्यात, अनेक गोष्टी होत असतात. परंतु श्रीपाद जोशी सरांसारखे असे मान्यवर लोक ह्या ठिकाणी येतात, त्यांना यावंसं वाटतं. मला वाटतं की हेच आपलं यश आहे. आणि म्हणून भविष्याच्या वाटचालीसाठी खरं तर मला आठवतं रामदास फुटाणे सरांनी देखील अतिशय नवोदित कवींना संधी दिली होती. मला संभाजी महाराजांचं कौतुक का करावं असं वाटतं की ही संकल्पना त्यांच्या मनामध्ये आली. अशीच संकल्पना मला 25 वर्षापूर्वी आली होती. तेव्हा उद्धव कानडे होते आणि प्रमोद शिंदे, रामदास फुटाणे ही सर्व मंडळी, त्यांचं काव्य संमेलन होतं आणि 1-2-3 कवी माझ्या पिंपरी चिंचवड शहरांमधले. मला संधी मिळेल का? आता ते कवीमध्ये म्हणजे आमच्या क्षेत्रामध्ये जेवढं राजकारण आहे ना तेवढं या क्षेत्रामध्ये राजकारण आहे. एवढं बरं आमच्यामध्ये कळतं हा या पक्षाचा आहे, इथं काहीच कळत नाही कोण आपलं कोण आहे. आता ते मी निवडून तिथं लढवले म्हणून सांगतोय अधिकारवाणी, कारण का मी तिथं निवडून येत असतो. त्यामुळे ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये हे सर्व करत असताना संधी मिळालेली नाही. तेव्हापासून मी मानपत्र सोहळा निर्माण केला. अनेक दिग्गज मंडळी या ठिकाणी आले, प्रमोद शिंदेपासून अनेक शंकर वैद्य जे असतील ही सगळी माणसं आणली. त्यावेळेस फक्त आणि फक्त पिंपरी चिंचवडच्या कवितांना संधी दिली आपण आणि त्या ठिकाणी एक नवीन व्यासपीठ निर्माण झालं. पण तुम्ही त्यावर कळस केला, त्यांचे शब्दरूपी तुम्ही प्रकाशन करता, त्यांचा खूप आनंद वेगळा असतो तो. आणि ह्या ठिकाणी आपण आता कलाकार कट्टा देखील चालू केलेला आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये माझं शहर पुणे हे विद्येचं माहेरघर आहे, तर पिंपरी चिंचवड शहर हे माझं विद्येचं माझघर झालेलं आहे. आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये सांस्कृतिक क्षेत्रामध्ये देखील आदराने आमचं नाव घेतलं जातं. अधिक वेळ घेणार नाही, परंतु एक निश्चित आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने, खरं तर अगोदर
भीती वाटली होती की संभाजी बाणाचा चेहरा पडलेला, राजन लाखे सरांचा थोडं त्यात आमचे जे संयोजक असतात ना त्याला प्रेक्षक नाही आले की असं वाटतं की काय चुकलो बघा आपण. आणि आता काही दिवसांनी अशी परिस्थिती येईल की एजन्सी असेल त्या एजन्सीला कळवायचं की एवढे प्रेक्षक घेऊन या. पण तुम्ही एक चांगलं केलं, 90 कवींच्या असल्यामुळं हजर राहिले, म्हणून ह्या ठिकाणी सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो. या ठिकाणी आपण सर्वजण आलात आणि मला सहभागी करून घेतलं आणि मी वेळेवर आलो. त्यामुळं माझे नंतर जाताना आभार माना एकट्याचे. या ठिकाणी सर्वांना मी धन्यवाद देतो. प्रकाशन सोहळा अतिशय सुंदर झालेला संपन्न झालेला आहे आणि वर्षाची समोर आहे, त्यांना कविताचं जास्त हे नाही, त्यांनी वर्षाच्या पाहत बसले असतील आणि त्यांना कविता ऐकायची, त्यांचा काव्य संग्रह बघायचं बसतील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराज. मनपूर्वक धन्यवाद. खरं तर भोईर साहेबांचे धन्यवाद आपण यासाठी मानूयात की पिंपरी चिंचवड शहराचं नाव अगदी राज्यभर नव्हे तर देशभर आणि भारतरत्न करण्यामध्ये आहे. म्हणून एकदा भोईर साहेबांना एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आभार जाहीर तुमचे. पिंपरी चिंचवड शहराचं नाव आपण मोठं केलं त्याबद्दल. आई बाबा गुरूंच्या नंतर जगात झुकावे हर एक मस्तक. आई बाबा गुरूंच्या नंतर जगात झुकावे हर एक मस्तक. जगात आहे एकच जागा ते म्हणजे पुस्तक. जगात आहे एकच जागा ते म्हणजे पुस्तक. विश्व संस्कृती जपण्याआधी सगळेजण म्हणतात विश्व संस्कृती जपली पाहिजे, पण विश्व संस्कृती जपण्याआधी जपूया केवळ पुस्तक. आधी जपूया केवळ पुस्तक. भेट म्हणून द्यावे पुस्तक, भेट म्हणून घ्यावे पुस्तक. आणि असंच भेट म्हणून आपल्या या सगळ्या पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना देण्यासारखं हे पुस्तक आहे आणि कौतुकाचा आणि गौरवाचा हा सोहळा आहे पिंपरी चिंचवड शहराचा. मनपूर्वक धन्यवाद. आता यानंतर आपलं मनोगत व्यक्त करतायत प्रसिद्ध सिने अभिनेत्री आणि आजच्या कार्यक्रमाच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर श्रीपाद जोशी, आपणास विनंती आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. माझे अध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक डॉक्टर श्रीपाद जोशी. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूयात. आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतात. मला मगापासून एक कळतच नव्हतं की मी अध्यक्ष आहे की प्रमुख पाहुणे, पण दोन्ही भूमिकांमध्ये मी असं गृहीत धरून बोलतो. आपल्या आजच्या या दृष्ट लागण्यासारख्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व मान्यवर मंडळी, प्रभाकर ओहाळ, अशोक कुमार पगारिया, डॉक्टर अभय कुलकर्णी, वर्षा उसगावकर, भाऊसाहेब भोईर, या प्रकल्पाचे संकल्पक संभाजी बारणे आणि पिंपरी चिंचवड वैभवामध्ये या काव्यसंग्रहात ज्यांच्यावर एक कविता रचायला पाहिजे कोणीतरी ते आमचे मित्र राजन लाखे. इथे फार अप्रतिम लावणी नृत्य फिरोज मुजावर यांनी सादर केलं. हा अप्रतिम कलावंत आहे. या कार्यक्रमाचं आयोजन ज्या पद्धतीने झालं, मी काय अप्रतिम आवाज आहे. मी आता तो पुष्पगुच्छ घेताना राजन लाखेंना म्हटलं की तिचा आवाज इतका अप्रतिम आहे, म्हणजे लाखेंचा आवाज अप्रतिम आहेच, आणि मुख्य म्हणजे आमच्या क्षेत्रामध्ये नसलेली जी विनम्रता असते, साहित्यिक असूनही, लेखक असूनही, कवी असूनही, ते अपवाद आणि राजन लाखेमध्ये आहे. त्याचं रहस्य सांगतो मी तुम्हाला काय आहे. तुमच्या दृष्टीने ते पिंपरी चिंचवडकर आहेत, पण ते विनम्र असण्याचं कारण ते मूळचे नागपूरचे आहेत. आणि मला आमच्या या नागपूरकर मित्रांनी लक्ष्मीनगर पासून तर पिंपरी चिंचवड पर्यंतचा जो प्रवास केलेला आहे त्याचं जे काही कौतुक होतं, एकदा मी महामंडळाचा अध्यक्ष असताना त्यांच्याच संयुक्त विद्यमाने एक कार्यक्रम केला. त्यावेळेला या शाखेला स्वतःची जागा नव्हती,
खरं म्हणजे मी आलो या आकर्षणाने की मला त्या जागेमध्ये ते जे सभागृह आहे ते पाहायचं होतं, यांचं कर्तृत्व, त्यांचं कौतुक करायला आलं आमच्या मित्राचं. पण ती जागा लहान पडणार होती म्हणून त्यांनी हे सभागृह घेतलं. हे जे पिंपरी चिंचवडकरांचं, राजन लाखेंवरचं, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या या शाखेवरचं प्रेम आहे, ही खरी संस्कृती आहे. श्रीमंती कशाची असते? मोठमोठ्या रस्त्यांची, समृद्धी महामार्गांची, मेट्रोची, रस्त्यावर रस्ते, पुलावर पूल, आणि गाव असं उंच होत चाललं, जे आडवं होतं ते उभं होत चाललं, आकाशाला हात लागत चालले, झाडांच्या कत्तली होत चालल्या, त्यातून विकास होत गेला आणि त्यातून प्रचंड श्रीमंती येत गेली. कोणत्याही गावाची श्रीमंती संस्कृतीने कधीही भौतिक संसाधनांमध्ये मोजलेली नाही. श्रीमंती ही नेहमी शब्दांची असते, अर्थाची असते, जीवनाची असते, मानवी मूल्यांची असते, ती जपणाऱ्यांची असते. त्या गावामध्ये असे लोक किती आहेत त्यांची असते. आणि ती संस्कृती कसे जपतात? कविता, नाटक, लावणी, नृत्य, सिनेमा. आज इथे मराठीला ललांभूत असलेल्या, अभिमानास्पद असलेल्या आणि ज्यांच्या नावाने मराठी महाराष्ट्रात ओळखला जातो, त्यात वर्षा उसगावकर हे सुद्धा एक महत्वाचं कलावंत असलेलं नाव आहे. आपल्याला अभिमान आहे त्याचा. हा सगळा सांस्कृतिक परिवेश जो आहे, संस्कृती ही फार व्यापक संज्ञा आहे. संस्कृतीमध्ये आपण अकारणच अशुद्ध आणि शुद्ध हा जो भेदाभेद करतो, हा असांस्कृतिक आहे, हा सांस्कृतिक नाही आहे. संस्कृती ही त्यांचीच आहे. ज्यांचं आपण शुद्धीकरण करायला चाललो, आपण कोण ठेकेदार आहोत काय संस्कृतीचे त्यांचं शुद्धीकरण करायला? ते काय अशुद्ध आहेत, अपवित्र आहेत, अमंगल आहेत? का वगळल्या जातात लोक संस्कृतीच्या परिवेशातून? कारण संस्कृतीच्या नकाशावरती येण्यासाठी वर्षानुवर्ष लोक धडपडत असतात. या देशाला राज्यघटना मिळाली नसती तर प्रचंड मोठी लोकसंख्या जी असांस्कृतिक म्हणून वगळली गेली होती ती आजही तशीच राहिली असती. संस्कृतीच्या या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र साहित्य परिषदेची पिंपरी चिंचवडची ही जी शाखा आहे, मला अभिमान आहे आमच्या राजन लाखेंचा 2 गोष्टींसाठी. माझ्या मते या शाखेने 2दा सर्वोत्कृष्ट शाखेचा पुरस्कार मिळवलेला आहे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाखांमध्ये. या शाखा चालवणं सोपं काम नाही आहे आणि विशेषतः साहित्य संस्थांच्या शाखा चालवणं मुळीच सोपं काम नाही आहे. आम्ही जी तथाकथित केंद्रामध्ये बसलेली मंडळी असतो, अध्यक्ष असो, उपाध्यक्ष असो, काय पदाधिकारी असो, आमचं जे काही केंद्र असतं त्या केंद्राचा सगळा पाया या शाखा असतात. या शाखा जितक्या मोठ्या प्रमाणावरती, आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचं कार्यक्षेत्र महाराष्ट्रात सगळ्यात मोठं आहे, विदर्भापेक्षा, मराठवाड्यापेक्षा, मुंबईपेक्षा खूप मोठा भूभाग, भूगोल हा महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाखांनी सांस्कृतिक केलेला आहे. पिंपरी चिंचवडचं जे वैभव या काव्यसंग्रहामध्ये ज्या कवींनी आणलेलं असेल, आणि ही संकल्पना ज्यांना सुचली ते संभाजी बोरणे, आणि ती आकारानं आणली या लोकांनी मिळून, राजन लाखे आणि सगळ्या मंडळींनी. अशा कल्पना सुचणं हा एक संस्कृतीच्या विकासाला, म्हणजे जी बीजं असतात ना, ही छोटी छोटी बीजं असतात संस्कृतीची. संस्कृती त्याच्यातून वावरते, धडपडते, रांगते, उभी राहते, पुढे जाते. पिंपरी चिंचवडचा इतिहास आधुनिक 1970 पासूनच सुरू होतो असं आपण समजतो. असं नाही आहे. 2000 वर्षापूर्वीचा या गावाला इतिहास आहे. हे भोजापूर आहे, भोसरी जे आहे त्या काळातला भोजाच्या. त्या 2000 वर्षापासून मधला जो काही सांस्कृतिक इतिहास पिंपरी चिंचवडचा आपल्याजवळ नाही आहे, तो आपल्याला कसा जमा करता येईल आणि पिंपरी चिंचवडचा स्थानिक सांस्कृतिक इतिहास या भूभागाचा हा सलग कसा मांडता येईल याचा सुद्धा मला असं वाटतं एखादा प्रयत्न जर महाराष्ट्र साहित्य परिषदेने केला, सांस्कृतिक नकाशावरती महाराष्ट्राच्या या पिंपरी चिंचवडला ज्या वेगाने तुम्ही मंडळी आणता, ही सगळी मंडळी जी इथे बसलेली आहे, भोईर आहेत, कोवळ आहेत, कोकर्णी, आपले अभय कुलकर्णी आहेत, हे सगळं वैभवच आहे पिंपरी चिंचवडचं इथे बसलेलं. ही जे इथे जे काही मागे मलपृष्ठावर लिहिलेलं आहे त्याच्यात तुम्ही ही नावं
त्यांची भर घालू इच्छितो या नावांची. जी मंडळी या पद्धतीने आपल्या आयुष्यातला पैसा, वेळ, संपत्ती, आपण जे काही कमावलेलं आहे ते देऊ इच्छितात संस्कृतीला, या गावाला, आपण काहीतरी देणं लागतो आपण जे काही कमावलं आहे त्यातलं, ही सगळ्यात मोठी सांस्कृतिक भावना आहे. अपरिग्रह ही भारतीयांची खरी संस्कृती आहे, ती बुद्धापासून महात्मा गांधीपर्यंत चालत आलेली आहे. दुर्दैवाने आपण फक्त साठवणूक करणाऱ्या संस्कृतीचे सध्या नागरिक झालेलो आहोत. सगळ्यांचं लुटायचं आणि आपल्याच जवळ ठेवायचं ही भारतीय संस्कृतीच नाही आहे. एक तीळ पाच लोकांनी वाटून खाणारी संस्कृती आहे, ही मानवी मूल्य जपणारी संस्कृती आहे, ही परस्परांबद्दलचा आदर बाळगणारी संस्कृती आहे, ही कोणालाही वगळणारी संस्कृती नाही आहे, कोणाला वगळून राज्य करणारी नाही आहे, कोणावरही वर्चस्व गाजवणारी संस्कृती. वर्चस्ववाद हा या संस्कृतीमध्ये कधी नाहीच आहे, तो आपण निर्माण करतो. पिंपरी चिंचवड ज्या पद्धतीने तुम्ही अनेक कवींना सामावून घेत आहात, राजन लाखेंची ओळख महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणावर केव्हा झाली? जेव्हा असंख्य कवींचं अग्निहोत्र, काव्यहोत्र अखिल भारतीय साहित्य संमेलनांमध्ये आमच्या निरंजन उजगरेच्या नंतर एवढ्या समर्थपणे गेले अनेक वर्ष राजन लाखे सांभाळतात. फार कठीण आहे बरं ते. इतक्या कवींना सतत कविता म्हणत वाहत ठेवून मग त्या कवींना हाताळणंच फार कठीण आहे. एक काळ तर असं आला होता की कवी माईक हिसकून घेत आपलं कविता आतापर्यंत आली होती, इतकी वाईट स्थिती आली होती. तिथून राजन लाखेंनी त्या कवी कट्ट्याला एक छान आकार दिला, प्रतिष्ठा दिली, त्याला एक वळण लावलेलं आहे आणि ते कवी कट्टाकार म्हणूनच ओळखले गेले संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. या पिंपरी चिंचवडच्या एकूण सांस्कृतिकतेची, संस्कृतीची, वेगवेगळ्या क्षेत्राची, तिथल्या लोकांची, त्यांना साहित्य संमेलनाच्या मुख्य प्रवाहामध्ये, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या मुख्य प्रवाहामध्ये घेऊन जाण्याची जी एक तळमळ, धडपड राजन लाखे यांची आहे, त्यांच्या सहकार्यांची आहे, इथल्या शाखेतल्या सगळ्या त्यांच्यासोबत असणाऱ्यांची आहे. हा पिंपरी चिंचवडचा एक मोठा आधुनिक सांस्कृतिक ठेवा आहे. हे पिंपरी चिंचवडचा एक मोठा आधुनिक सांस्कृतिक वैभव आहे. हा काव्य संग्रह, याला एक परंपरा आहे. हा आपण केलेला काहीतरी हौशी प्रयोग आहे असं समजू नका. त्याला कारण स्थान महात्म्य भारतीय संस्कृतीमध्ये प्राचीन काळापासून आहे. हे वैभव ज्याला आपण म्हणतोय हे स्थान महात्म्य, आणि स्थान महात्म्याच्या आपल्याकडे खूप पोथ्या आहेत. ते हरिहरेश्वरची असो, आळंदीची असो, दत्त संप्रदायाची असो. आपण जे काही संस्कृती जपलेली आहे आपापल्या छोट्या छोट्या गावांची, आपापल्या भूभागाची, जो इतिहास जपलेला आहे त्याच्यामध्ये स्थान आणि त्यातलं प्राचीन काळात गद्य कमी, आपल्याकडे सगळंच काव्य आहे. गद्याला मराठीत खऱ्या अर्थाने चालना महानुभावांनी दिलेली आहे. परंतु या ज्या स्थान महात्म्यांच्या, स्थळ महात्म्यांच्या पोथ्या आहेत, ती परंपरा आपण या पिंपरी चिंचवड स्थान महात्म्यापर्यंत आणतो आहोत आणि आपण त्या एका मोठ्या सांस्कृतिक परंपरेमध्ये बसतो आहोत. एका मोठ्या सांस्कृतिक इतिहासाचा आपण भाग आहोत. हा कुठलाही हौशी प्रयोग नाही आहे, त्याचं महत्त्व आधी आपण लक्षात घेतलं पाहिजे. शेवटचा मुद्दा मांडतो आणि थांबतो तो असा की याचा समावेश आधुनिक इतिहास विद्येच्या अंगाने जर विचार करायचा झाला तर याला लोकल हिस्ट्री असं म्हणतात. अरुण टिकेकरांनी शहर पुणे नावाचे निळूभाऊ दामले फाउंडेशननी त्यांना प्रायोजित केलेले 2 खूप अप्रतिम 800 पानांचे खंड काढलेले आहेत, ज्याच्यामध्ये संपूर्ण पुणे शहर आणि एक तर पूर्ण भाषा साहित्य संस्कृतीचा खंड आहे आणि एक खंड हा भाषा साहित्य संस्कृती सोडून जीवनाच्या सगळ्या क्षेत्रांचा आहे. ते 2 खंड बघितले की पुण्याच्या निर्मितीपासून आजपर्यंतचं पुणे असं प्रत्येक गावाचं होणं आवश्यक आहे. कारण संस्कृती हा स्थानिक माणूस निर्माण करतो. कष्टकरी असेल, मजूर असेल, श्रमिक असेल, तो कितीही लहान असेल तो लहान नसतो. संस्कृतीमध्ये त्याचा एक मोठा वाटा असतो. भाषा त्याची असते, भाषा तो बोलतो, भाषा तो जगवतो. आपण त्या भाषेच्या भरोश्यावरती कविता करतो, गद्य लिहितो, साहित्य संमेलनात जातो, अध्यक्ष होतो, पारितोषिकं मिळवतो. पण ती भाषा निर्माण मी नाही करत, श्रीपाद जोशी करत नाही, राजन लाखे करत नाही. या भाषेचं निर्माण तुम्ही करता, लोक करतात, जनजीवनातला सामान्य माणूस करतो. त्यामुळे संस्कृतीचा खरा मूलाधार जो आहे
तो आहे त्या त्या माणसाचं स्थानिक इतिहास. आणि हा स्थानिक इतिहास जोपर्यंत मोठ्या प्रमाणावरती समोर येत नाही तोपर्यंत स्थानिक प्रतिभा जी आहे, राजन लाखे आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचं कौतुक मी यासाठी करतो आहे की स्थानिक सांस्कृतिक इतिहासामध्ये तुम्ही मोठी भर घालतात. मला तुमचा हा उपक्रम आणि तुम्ही जे काही काम करता आहात, ज्या पद्धतीने करतात, शांता शेळकेंचे 100 कार्यक्रम केले होते त्यांनी. शांता शेळके हे नाव लोक विसरून जे गेलेले होते, महाराष्ट्रभर त्यांनी त्या उपक्रमातून पोचवलं. त्याचा ग्रंथ सुद्धा सिद्ध झाला. ही जी उपक्रमशीलता तुम्ही जगता आहात, ही उपक्रमशीलता ही संस्कृतीचं जतन करण्याचं एक अत्यंत महत्त्वाचं साधन आहे. तुम्ही मला इथे बोलवलं, आमंत्रित केलं, मी तुमचा अतिशय आभारी आहे. तुमच्या या कामाला आणि पुढच्या तुमच्या राजन लाखे, तुमच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या आणि पिंपरीमधल्या सगळ्या सांस्कृतिक कार्याला शुभेच्छा. धन्यवाद. मनपूर्वक धन्यवाद. अतिशय मार्मिक आणि विचारपूर्वक विचार मनोगत आपल्या सगळ्यांच्या समोर या ठिकाणी सादर केले सन्माननीय श्रीपादजी जोशी. यानंतर आपण काही सन्मान या ठिकाणी घेत आहोत. या सुंदर अशा पुस्तक प्रकाशन सोहळ्याची सुरुवात खरं तर ज्यांच्या नृत्य आविष्काराने झाली ते सन्मानित श्री फिरोजी मुजावर सर, आपला सन्मान या ठिकाणी होतोय. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या वर्षाताई उसगावकर, आपणास विनंती आपल्या हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा. गेली 40 वर्ष या नृत्यकलेमध्ये आपला कलाविष्कार दाखवणारे पिंपरी चिंचवडचे वैभव, अनेक रियालिटी शो असेल किंवा नृत्य असेल, नृत्य दिग्दर्शन असेल, अशा अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून पिंपरी चिंचवडचं नाव उज्ज्वल करणारे आमचे फिरोज मुजावर सर, आपला सन्मान या ठिकाणी होतोय. पंडित नंदकिशोर कपोते सरांचे हे पट्टशिष्य आपली कला प्रति देशभर राज्यभर गाजवत आहे. धन्यवाद. यानंतर सुंदर अशा गायकीने गणेश वंदनाने ज्यांनी सुरुवात केली ते आमच्या रिचा राजन, आपला देखील सन्मान या ठिकाणी होतोय. अगदी ठराविक म्हणजे आपण म्हणायचे जे काही रिचा राजन यांचा आपण सन्मान घेतोय. गणेश वंदना अगदी सुरेल आवाजामध्ये आपल्या सगळ्यांच्या समोर सादर केली. राजन सरांना विनंती. राजन सर 10 चिठ्ठ्या काढल्या आणि त्या 10चा सन्मान इथे होतोय. त्यामुळे कुठेही असं वाटून घेऊ नका की याचाच कान माझा कान आहे, असं कुठेही वाटून घेऊ नका. त्या चिठ्ठ्याप्रमाणे जे आलेलं आहे ते अनाऊन्स करतील. धन्यवाद. धन्यवाद. पाटणकर खूप छान म्हणतात. निवडल्या म्हणा आल्या म्हणजे त्या घेतल्या, एक घेतल्या, त्या तरल्या. नुसतेच ना दुनियेत तुमच्या आलो आम्ही गेलो आम्ही, नुसतेच ना दुनियेत तुमच्या आलो आम्ही गेलो आम्ही, भगवान तुझ्या दुनियेस काही देऊन गेलो आम्ही, भगवान तुझ्या दुनियेस काही देऊन गेलो आम्ही, शायरी तुला अर्पून गेलो माझी सरस्वती, शायरी तुला अर्पून गेलो माझी सरस्वती, दुनिया तुला विसरेल भगवान पण ना आम्हा विसरेल ती. या सगळ्या कवीला न विसरणारी शायरी तुम्ही सगळ्यांनी दिलेली आहे. प्राथमिक स्वरूपामध्ये आपण 10 जणांना सन्मान करतोय, ज्यांचा नामोल्लेख घेतोय. विनंती कृपया आपण त्वरित मंचावर यायचंय. सर्वप्रथम येत आहेत प्राध्यापक सुरेखा कटारिया. जोरात या ठिकाणी मान्यवरांच्या शुभास्ते आपण करत आहोत. यानंतर येत आहेत डॉक्टर अकिला इनामदार, त्यांच्या वतीने सन्मान स्वीकारतायत त्यांचे पती मुजफ्फर इनामदार. डॉक्टर अकिला इनामदार ज्यांच्या कविता या पुस्तकामध्ये या मनपूर्वक. यानंतर येत आहेत कमल सोंजे, सन्मानित कमल सोंजे, आपण सगळी ग्रुप आपण मंचावर या. ओके. येत आहेत मंगल पाटसकर. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण काही कवींचा सन्मान या ठिकाणी मान्यवर. प्राध्यापक सुभाष आहेर. इकडे बघा. डॉक्टर नीलकंठ मालाडकर. डॉक्टर नीलकंठ मालाडकर चिरंजीव या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या वतीने ते सन्मान स्वीकारतायत. प्राध्यापक सुभाष आळके सर.
रमेश पिंजरकर शेवटी. रमेश पिंजरकर सरांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी घेत आहोत. या सर्व कवींच्या कविता या जरा काळाच्या गजरामध्ये आपण या सर्व सन्मान्य कवींचा सन्मान आपण या ठिकाणी केलेला आहे. अर्थात सर्व सन्मान्य कवी तेवढेच सन्मानार्थी आहेत. ओके. अत्यंत सुंदर असा हा कार्यक्रम नीटनेटका पार पडलाय आणि तोही माझ्या हस्ते. मला खूप आनंद होतोय. आदरणीय डॉक्टर श्रीपादजी जोशी, आदरणीय भाऊसाहेब भोईर, आदरणीय राजनजी लाखे, संभाजीराव बारणे आणि सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित सर्व सख्यांनो, मित्रांनो आणि लहान मित्रांना सुद्धा माझा विनम्र अभिवादन. नमस्कार. कुठल्याही गायकाचा जेव्हा सूर चांगला लागतो सुरुवातीलाच स्टेजवर, तेव्हा तो कार्यक्रम रंगतोच. त्याचप्रमाणे आज सूरच इतका छान लागला, फिरोजने तो छेडला मला असं वाटतं त्याच्या नृत्याने. त्याचं नृत्य म्हणजे खरोखर मला असं वाटतं की सुरुवातीला मला त्याचं ट्रेनिंग मिळायला पाहिजे होतं. मला कथ्थक हा नृत्य प्रकार फार आवडतो. अर्थात कुठलंही शास्त्रीय नृत्य हे अभिजातच असतं, पण कथ्थकवर माझं विशेष प्रेम आहे आणि त्याची बैठकच इतकी सुंदर आहे. तो ज्या पद्धतीने उभा राहतो, त्याचे सगळे मुद्राभिनय, त्याची लयकारी, त्याचा फुटवर्क इतकं परफेक्ट आहे, अतिशय सुंदर. म्हणजे खूप मला आनंद होतो. मी बघतच राहते त्याच्या नृत्याकडे. तसंच रिचा राजन जी लाखेंची कन्या आहे असं मला समजलं. तिचं राजन म्हणजे तिच्या मिस्टरांचं नाव. अच्छा, तुमचं राजन लागे. हो आई गो देवा परमेश्वरा, वय झालं की काय. अच्छा, रिचा राजन म्हणजे आज ते साऊथ इंडियन वगैरे कसे लावतात तसं छान नाव आहे. पण तिने सुंदर सूर छेडला आणि फारच छान तो रंगला. उत्तरोत्तर रंगत गेला कार्यक्रम. आणि मला प्रत्येक वेळेला सगळ्यांनी म्हटलं की सगळ्यांचे डोळे माझ्याकडे लागलेत. मला असं वाटलं मी कुठे बघू, काय करू असं मला झालं. पण अर्थात मला आनंद होतो हे कौतुक ऐकून. कुठल्या स्त्रीला आपलं कौतुक आवडत नाही. स्त्री ही त्याच्यासाठीच असते नाही का. आपण आरशासमोर तासन तास नटतो. आज मी तुमच्यासाठी नटले बरं का. गणेश, तुमचं सूत्रसंचालन फार सुंदर आहे. तुम्ही साहित्यिक आहात असं वाटतं मला. प्रत्येक जण इथे साहित्यिक आहे. आता साहित्य हे केवढं मोठं क्षेत्र आहे, ते किती कठीण आहे. मला तर ते गणितासारखं वाटतं. त्याच्यात डोंबायचं, त्याला समर्पित करायचं स्वतःचं आयुष्य, हे केवढं मोठं काम ह्या मंडळींनी केलेलं आहे. ते त्यांच्या भाषणातूनच जाणवतं आपल्याला. राजनजीने जे भाषण केलं तीच एक कविता होती असं मला वाटतं. अतिशय सुंदर. म्हणजे इतकं माहितीपूर्ण ते भाषण होतं. मला कितीतरी गोष्टींची माहिती मिळाली, माझ्या ज्ञानात भर पडली. म्हणजे एकंदर लोकसंख्येबद्दल, जी स्थानं आहेत तिथे पिंपरी चिंचवडमध्ये त्याच्याबद्दल. अरे वा, असं आहे का, असं मला झालं. आणि गोव्याच्या लोकसंख्येबद्दल ती सुद्धा मला आज माहिती नव्हती. मी गोव्याची असून बोला, कारण एकेकाळी ती 10 लाख होती. पण आज सेन्सस काय आहे ते तुमच्याकडून मला कळलं. त्यामुळे मला वाटतं तुम्ही अगदी एन्सायक्लोपीडिया आहात. आणि तसंच भाऊसाहेब भोईर म्हणजे ते माझे निर्मातेच, पण चांगले निर्माते. त्यांनी सगळे पैसे दिले. TDS सकट हे महत्वाचं. नाहीतर काय असतं आमच्या क्षेत्रात, शेड्यूल संपलं की देता ना वगैरे असं मागावं लागतं. मग देता का, कधी देता, असं प्रत्येक करावर पाळी येते. का ती यायला पाहिजे मला कळत नाही.
पण अशी येते, पण ती त्यांनी कधीच कुठल्या कलाकारावर आणली नाही, आजपर्यंत आणली नाही. पण खरंच त्या बाबतीत तुम्ही खूप दक्ष आहात आणि चांगला चित्रपट त्यांनी केला होता. कांचन अधिकारी यांनी तो दिग्दर्शित केला होता. त्याच्यात अशोक सराफ होते, मी होते, नंतर आजचे जे गिरीश जोशी होता. त्याच्यात चांगला एक कॉमेडी चित्रपट होता. पण दुर्दैवाने मला वाटतं त्या काळात तुम्हाला थिएटर्स मिळाले नाहीत आणि तो तुमच्यापर्यंत पोहोचला नाही. हुतुतू असं त्या चित्रपटाचं नाव होतं. हिंदीत सुद्धा एक हुतुतू चित्रपट येऊन गेलेला आहे, पण हा हुतुतू मराठीतला होता आणि खरंच छान होता. आणि माझी व्यक्तिरेखा तर खूपच छान होती. जेव्हा कांचनने मला स्क्रिप्ट दिली वाचायला, तेव्हा मी म्हटलं मध्यंतर होऊन गेलं तरीही माझं नाव आलं नाही, म्हणजे माझ्या कॅरेक्टरचं. शेवट आला, शेवटी मी तिला फोन केला, मी अधीर झाले. म्हटलं अगं कांचन, मी आहे का या चित्रपटात, अगं तू वाच तरी. शेवटी मी वाचला आणि शेवटची 10 पानं जी होती ती अतिशय, म्हणजे तो तडका असतो ना, आपण जो ते तडका डाल वगैरे आपण मागतो तसा तो तडका रोल होता, फोडणी होती ती. आणि खरोखर तुमच्यामुळे, केवळ तुमच्यामुळे आणि कांचनमुळे मला 2015चा महाराष्ट्र शासनाचा विशेष विनोदी चित्रपटाची नायिका असा मला अवॉर्ड मिळाला. तो या हुतुतू चित्रपटामुळे. त्याच्या आधी मला पदार्पणातच गंमत जम्मतसाठी मिळाला, पैज लग्नाची साठी मिळाला आणि नंतर तुमच्या ह्या चित्रपटात तो माझा शेवटचा अवॉर्ड, म्हणजे अजूनपर्यंतचा. तर याच्याबद्दल मला खूप फक्त वाईट एवढंच वाटतं की तुमच्यापर्यंत तो पोचलेला नाहीये चित्रपट. आणि आता श्रीपाद जोशींनी जे भाषण केलं तेही माझ्या ज्ञानात खूप त्यांनी भर पाडली आणि खूप सुंदर. म्हणजे तुमचा जो व्यासंग आहे आणि तुमचं जे समर्पण आहे साहित्याबद्दल ते सगळं दिसून येतं हो त्याच्यातनं. आणि संभाजीरावांबद्दल मी काय बोलणार, ते एकदा माझ्याकडे आले. जवळजवळ मला वाटतं त्याला आता खूप वर्ष झाली, 92 मध्ये किंवा 93 मध्ये आपली पहिली भेट झाली. आणि तेव्हा वर्षा उसगावकर नाईट नावाचे माझे खूप कार्यक्रम व्हायचे महाराष्ट्रभर. आणि दिवंगत शिरीष कुमार जानोरकर यांनी बरेच हजाराहून जास्त माझे कार्यक्रम केले. आणि त्या काळात मला संभाजीराव येऊन भेटले. मला म्हणाले आम्ही तुमच्यासाठी एक फॅन क्लब सुरू करतोय. म्हटलं काय फॅन क्लब? तेव्हा ती संकल्पना नवीन होती, कारण फक्त साऊथ मध्ये मी असं ऐकून होते की कलाकारांची देवळं वगैरे असतात. म्हटलं देऊळ, खुशबूचं देऊळ, रजनीकांतचं देऊळ, ते काय देव आहेत का देऊळ असायला? पण ती संकल्पना केवळ साऊथ मध्ये होती आणि ती संकल्पना संभाजीरावांनी महाराष्ट्रात आणली. आणि त्याच्यानंतर अनेक फॅन क्लब्स झाले, म्हणजे प्रशांत दामले फॅन क्लब, हा फॅन क्लब. पण मला वाटतं पायनियर तेच आहेत, म्हणजे सुरुवातीला त्यांनीच आणली. मला त्यावेळेला विचित्र वाटलं, म्हटलं अहो तो फॅन क्लब कोण? ते फॅन्स म्हणजे आहेत अनेक, देवाच्या कृपेने फॅन्स तयार झालेत माझे, पण तो क्लब म्हणजे नेमकं काय? ते म्हणाले तुम्ही काही चिंता करू नका, तो मी चालवणार आहे आणि मी करणार आहे. आणि बरीच वर्ष त्यांनी तो चालवला उपक्रम आणि त्याबद्दल खरोखर. आणि त्याच्यानंतर बारणे परिवाराबरोबर माझे खूप, म्हणजे माझा घरोबा झाला. आम्ही रोज भेटतो, रोज फोनवर बोलतो असं नाही, पण ते हितचिंतक आहेत खऱ्या अर्थाने माझे. आणि इतके ते मितभाषी आहेत, काही जास्त बोलत नाही पण करून दाखवतात. आणि खरोखरच यावेळेला त्यांनी मला फोन केला. मी जवळजवळ 1.5 महिना आता इंग्लंडमध्ये होते, त्यामुळे त्यांनी मला म्हटलं की तुम्ही या तिथून, त्याच्यानंतर आपल्याला हा कार्यक्रम करायचा आहे. कधीही ते कार्यक्रम करतात, पण तो असा करतात की तो लक्षात राहण्याजोगा कार्यक्रम असतो. 10 वर्षांपूर्वी का 15 वर्षांपूर्वी आपण एक कार्यक्रम केला होता आणि त्यानंतर आता ह्या वेळेला 13 वर्षानंतर आपण करतोय. परत ते मला त्रास देतच नाहीत बिचारे, त्याचा हक्क असूनही. तर हा प्रकाशन सोहळा पिंपरी चिंचवड वैभव. आधी मला कवितेची फार भीती वाटायची. मला असं वाटायचं की कविता वाचायची, नको ती कविता वाचणं, मला कशी ती समजेल. मग आमचे एक कौटुंबिक मित्र होते दातार साहेब, ते आपले नाशिकचे, दातार ॲग्रो प्लांटेशन, नंतर दातार त्यांचे स्विच गिअर वगैरे खूप फेमस आहेत ते लोक, म्हणजे खूप मोठे लोक आहेत. तर भालचंद्र दातार ते आमचे कौटुंबिक मित्र, त्यांनी मला कविता संग्रह दिले बरेच. म्हणाले तू हे वाच, ह्या सगळ्या कविता तू वाचायच्या. म्हटलं अहो मला कसं जमणार, ते मला कशा समजणार.
अगं त्या आपल्यासाठीच असतात. कवींनी लिहिलेल्या त्या आपणच वाचायच्या, आपणच समजायच्या. त्यात आपल्याला जीवनाचं सत्व असतं. आणि खरोखरच कुसुमाग्रज म्हणजे काय, सुरेश भट म्हणजे काय, हे मला त्यांनी शिकवलं, दातार साहेबांनी. आणि त्यानंतर मला कवितांचं बऱ्यापैकी वेड लागलं. खरं म्हणजे माझी आई जी आहे ती एक साहित्यिक आहे, ती एक गायिका आहे. तिने MA केलं मराठीमध्ये आणि एस्थेटिक्समध्ये. त्यामुळे साहित्याचं वेड खरं म्हणजे तिने लावलं मला, पण कवितांचं वेड तिने लावलं नव्हतं. मी वाङ्मय बरंच वाचलं मराठी. आणि नंतर माझे वडील नेहमी वाचायचे. माझे वडील म्हणजे एकदम देशभक्त. आता ते हयात नाही आहेत. ते पहिले स्पीकर गोव्याचे, त्याच्यानंतर ते कॅबिनेट मिनिस्टर होते. पण तेव्हा माझं बालवय होतं. त्यांनी मला संत वाङ्मय वाचायला लावलं. त्यांनी मला फिलॉसॉफिकल पुस्तकं वाचायला लावली आणि त्याची गोडी मला लावली. त्यामुळे साहित्याची गोडी मला होतीच, पण कवितांची गोडी मला दातार साहेबांनी लावली. आणि आज जेव्हा मला कळलं, म्हणजे जेव्हा संभाजीराव माझ्याकडे आले की पिंपरी चिंचवड वैभव हा काव्य संग्रह मी काढतोय, त्याचं मला ही कारण नाविन्यपूर्ण कल्पना आहे. कारण आपल्याला कसं कोणतरी म्हणालं तसं की त्याचं प्रत्येक स्थान जे आहे त्याच्याबद्दल आपण बरंच वाचत असतो, पण कवितेतून ते मांडणं, कारण आपल्याला ज्या गोष्टी दिसतात म्हणजे आपल्याला, आपल्या सगळ्या लोकांना, आम लोकांना आपल्याला दिसतात, आपण त्याच्याबद्दल बोलतो. पण कवितेत ज्या पद्धतीने कवी व्यक्त होतो, आपल्याला असं वाटतं अरे आपल्याला हेच वाटलं होतं. पण हे शब्द सौंदर्य त्यात जे आपल्याला भावतं, आपण जे वाचतो ते असं वाटतं की वा, कुठल्या किती सुंदर पद्धतीने कवीने हे मांडलं आहे. त्यामुळे मला बरीच पुस्तकं मिळतात. म्हणजे आम्ही भाग्यवान असतो कलाकार. बऱ्याच ठिकाणी आम्ही जातो चीफ गेस्ट म्हणून. त्या निमित्ताने कुणीही पुस्तक देतो, पण कुठल्याही पुस्तकाला मी कमी लेखत नाही किंवा ते गृहीत धरत नाही. ती मी सन्मानाने तशीच ठेवते आणि लायब्ररीत तरी देते. जर एखादं सायन्सवर पुस्तक असेल, कारण विज्ञान मला आजपर्यंत समजलेलं नाही आणि ते कधी समजेल असं मला वाटत नाही. कारण फिजिक्स, केमिस्ट्री वगैरे हे विषय, या विषयांबद्दल मला भयंकर भीती आहे आणि अजूनही आहे, आणि ती राहील असं मला वाटतं. त्यामुळे असली पुस्तकं जेव्हा कोण मला देतं तेव्हा मी ती लायब्ररीला देते. कुणाला तरी सांगते ही लायब्ररीत नेऊन ठेव. आणि गाडीत बसताना ही मी चालत असते, कारण गाडीत आपल्याला भरपूर वेळ मिळत असतो. कारण आपल्या पूर्ण देशात रस्त्याचं भरपूर बांधकाम चाललेलं असतं. प्लीज बेअर विथ अस फॉर अ बेटर टुमॉरो असं तिकडे लिहिलेलं असतं. म्हणजे उद्या चांगला येईल, उद्याचा दिवस, त्याच्यासाठी आज हे सहन करा. किती वर्ष ते सहन करणार ते माहिती नाही, पण तिथे मी पुस्तकं वाचू शकते. आणि तिथे मला भरपूर वेळ मिळतो. त्यामुळे खूप सगळे जे कवी आहेत, कवयित्री आहेत, ज्यांनी याच्यात कविता लिहिलेल्या आहेत आणि दिलेल्या आहेत या काव्यसंग्रहाला, त्यांचं मी अभिनंदन करते सर्वप्रथम. कारण त्यांच्यामुळेच आजचा हा प्रकाशन सोहळा होतोय आणि त्यांच्यामुळेच या कार्यक्रमाला शोभा आली आहे खऱ्या अर्थाने. त्यामुळे त्यांचं मी खूप अभिनंदन करते. आजकाल अनेक साहित्य संमेलन होतात. पूर्वी एकच साहित्य संमेलन व्हायचं, एकच नाट्य संमेलन व्हायचं, पण आज बऱ्याच ठिकाणी होतात आणि बऱ्याच ठिकाणी मला बोलावलं पण जातं आणि मला आनंद होतो. कारण कसं असतं की मोठं साहित्य संमेलन जेव्हा होतं, सगळ्यांनाच तिथे जायची मुभा असते असं नाही. सगळ्या जे कवी असतात, लेखक असतात छोट्या छोट्या गावात, त्यामुळे ही साहित्य संमेलनं त्यांच्यासाठी महत्त्वाची असतात. आणि आज जो हा कार्यक्रम संभाजीरावांनी ठेवलाय, त्यामुळे ह्या सगळ्या कवींना आपल्याला व्यक्त होण्यासाठी एक व्यासपीठ मिळालेलं आहे आणि ते तुम्ही मिळवून दिलं. याबद्दल तुमचं आणि तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन करते. आणि तुमचं जास्त म्हणजे सहनशक्तीचा अंत मी बघणार नाही, कारण बराच लांबलेला आहे कार्यक्रम, पण तो छान होता. म्हणजे कधीही म्हणजे असा एकही क्षण नव्हता की असं वाटलं की अरे थांबवा, कंटाळा आला. सुरुवातीला असं वाटलं अरे बापरे इतके सत्कार, असं कसं होणार, काय होणार, पण नाही. जसजशी भाषणं झाली आणि ते विचार मी ऐकत गेले, खरोखर मी त्याच्यात रमले. आणि धन्यवाद खूप संभाजीराव आणि तुम्हाला सुद्धा राजनजी आणि सगळ्यांना जे उपस्थित आहेत, ज्यांनी या कार्यक्रमाला शोभा आणली. कारण कुठलाही कार्यक्रम हे टीम वर्क असतं. जसं आमचा चित्रपट सुद्धा आम्ही त्याच्यात दिसतो, पण ते टीम वर्क असतं सगळंच.
पॉलिटिक्समध्ये, कुठेही त्या टीम शिवाय ते काही होत नाही. मी असं केलं, मी तसं केलं, माझ्यामुळे चित्रपट चालला, असं कधीच नसतं ते. त्यामुळे यश आणि अपयश हे सगळ्यांचंच असतं. तर आणि तुम्ही सगळ्यांनी माझे हे 2 शब्द ऐकून घेतले सहनशक्तीने. इतका कार्यक्रम लांबलेला असताना सुद्धा याबद्दल धन्यवाद. खरंच गोव्यातून मी महाराष्ट्रात आले आणि महाराष्ट्राने मला आपलंसं केलं आणि वर्षा उसगावकर या माझ्या सामान्य नावाला तुम्ही वलय प्राप्त करून दिले आहे. त्यामुळे ते मला वंडर गर्ल म्हणत होते. ही उपाधी मला सतीश कुलकर्णी यांनी दिली गंमत जम्मत या चित्रपटासाठी. त्याच्यानंतर सुख म्हणजे नक्की काय असतं ही माझी मालिका 4 वर्ष चालली. 1200 एपिसोड्स आम्ही त्याचे केले आणि बिग बॉस मध्ये मी गेले, त्यामुळे मला ती सोडावी लागली आणि नंतर ती संपली. आणि त्याच्यानंतर मी महाराष्ट्राची माई पण झाली. त्यामुळे वंडर गर्ल नंतर माई हे वळण आलं आणि त्याबद्दलही मला आनंद आहे. तर असंच माझ्यावर प्रेम करत राहा आणि अजून मनात उर्मी आहेत, अजून तुमचं मनोरंजन करायचं आहे, कारण मनोरंजन करण्याचं ब्रीद घेतलेलं आहे. त्यामुळे धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनपूर्वक धन्यवाद. खरं तर कवितेमधलं सगळं कळतं असं मला काय हरकत नाही. आता एवढा अभ्यासपूर्ण कलाकार भुकेलाच असतो नाही का पारितोषिकांसाठी. मला महाराष्ट्र भूषण व्हायचंय, मला गोवा भूषण व्हायचंय, मला पद्मश्री व्हायचंय, मला काय नाही व्हायचंय. जीवन गौरव तो मला आता काय त्या लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड दिला मला गोवा सरकारने. म्हणलं अरे एवढ्यातच असं मला, पण मला आनंद झाला कारण मला मिळाला. नक्कीच. खरं तर माणसांचं पण खरं सांगू का, या टाळ्या जास्त महत्वाच्या आहेत. आणि जेव्हा शिट्ट्या वाजतात त्या तर अजूनही मला आवडतात. ब्रह्मचारी मध्ये मला पहिल्यांदा मी शॉर्ट्स घालून जेव्हा प्रवेश केला तेव्हा मी नर्वस झाले होते शिट्टी आल्यावर. म्हटलं अरे बापरे शिट्टी आली. मग मला आत आल्यानंतर सगळ्यांनी सांगितलं अगं शिट्टी ही दाद असते सगळ्यात मोठी, त्याच्या सगळे कलाकार अगदी अधीर झाले. त्यामुळे मलाही ह्या टाळ्या हव्या आहेत. जसं मंगेश पाटकरकरांनी म्हटलंय कारण अगदी सिरियल असल्याने आता हिंदी या क्षेत्रात सुद्धा असेल, या सगळ्या क्षेत्रामध्ये अगदी लीलया मुशाफिर ज्यांनी केली आणि म्हणून म्हटलं की माणसांच्या मराठी माणसांच्या मनातले महाराष्ट्र भूषण तुम्ही आहात. क्षेत्राला मनापासून शुभेच्छा आहेत. यानंतर या संपूर्ण कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन या ठिकाणी करतायत सन्मानित श्री संभाजी बारणे. आपणास विनंती, आपण सर्वांचं आभार या ठिकाणी माना. पिंपरी चिंचवड वैभव काव्य संग्रह या काव्य संग्रहाच्या निमित्ताने हा काव्य संग्रह ज्यांनी केला ते आपल्या महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा आणि मराठी भाषा संवर्धन समिती पिंपरी चिंचवड महापालिका यांच्या वतीने माननीय इलाके साहेबांनी आम्ही असा एक हा उपक्रम राबवला की एखाद्या शहराचं वर्णन आतापर्यंत लिखाणातून झालं पण काव्यामधून असं लिखाण झालेलं नव्हतं आणि महाराष्ट्रातही मी असं काही पेपरमध्ये वाचलं असं पुढे झालेलं नाही. म्हणून आम्ही ते करण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. या कार्यक्रमासाठी माननीय श्रीपाद जोशी साहेब हे या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो त्यांचं. त्याचप्रमाणे अभय कुलकर्णी साहेब, डॉक्टर अशोक कुमार पगारिया साहेब, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे मध्यवर्ती शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माजी नगरसेविका मनशाताई पवार, त्याचप्रमाणे जावळे मॅडम, सकाळचे पत्रकार गणेश फलके, ज्येष्ठ साहित्यिक प्रभाकर ओव्हाळ, कांचनताई जावळे, त्याचप्रमाणे दुसऱ्या जावळे मला आठवतं सुषमा जावळे आणि सर्वच आणि प्रामुख्याने उपस्थित सर्व कवी आणि त्या शहरातील नागरिक आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात
आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो, आभार मानतो आणि आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपला. त्याचप्रमाणे प्रमुख पाहुण्याचं नाव आहे आपल्या या कार्यक्रमासाठी राजन लाखे आणि आम्ही स्वतः आदरणीय वर्षा मॅडमना 2 महिन्यापासून मेसेज करत होतो, पण त्या शूटिंगसाठी आणि काही कार्यक्रमासाठी इंग्लंडच्या भागात होत्या. बरेच वेळा त्यांचे मेसेज आल्यानंतर भेटू, आल्यानंतर करू, आणि 2 ते 3 महिने आम्ही त्याच्यासाठी थांबलो. आणि त्यांनी आल्यानंतर लगेच आम्हाला फोन केला, तारीख ठरवली आम्ही आणि हा कार्यक्रम घेतला. त्याबद्दल वर्षा मॅडम आपल्या या ठिकाणी आमच्या साहित्य परिषद, नाट्य परिषद, सर्व पिंपरी चिंचवड शहरातील नागरिक आणि कवी सर्वांच्या वतीने आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो, आभार मानतो. आणि आजचा हा कार्यक्रम आपल्या या ठिकाणी संपलेला आहे. आपण थांबलोय, बरं झालं ना यांच्यासाठी. दाद द्या ना, आपण थांबलोय, बरं झालं. या कार्यक्रमाची सांगता होईल. सर्वांना पुस्तक आणि प्रमाणपत्र या ठिकाणी आपण देणार आहोत. थँक्यू. विनंती आहे, कृपया आपण जागेवर बसायचे. पसायदान होणार आहे. पसायदान झाल्यानंतर आपण हा कार्यक्रम संपणार आहे. सर्वांना नम्र विनंती आहे की आपण हात जोडूया. बहुना सर्व
पूर्ण होनी तिन्ही लोकी भजिजो आदि पुरुषी अखंडित तेथ म्हणे श्री विश्वेश्वरा हा होईल दान पसाओ येणे बरे ज्ञान देओ सुखिया झाले